मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, उद्या दिनांक 21 एप्रिल 2026 मानाचे हिंद केसरी मैदान कोरेगाव हिंद केसरी मैदान होतंय उद्या. आणि या मैदानामध्ये काही प्रमुख फिक्स टॉपचे पहिरे आपण तुम्हाला सांगणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात पहिला पहिरा ज्याने मित्रांनो बिनजोडमध्ये आणि 3 फेऱ्यामध्ये देखील अधिराज्य गाजवलं, असा मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह आहे. असा मित्रांनो मथुर 1001 आपण बघितलं असेल पाठीमागं शहापूर येथे महाराष्ट्र केसरीचं भव्यदिव्य असं मैदान झालं, ओपनचं मैदान. त्या मैदानामध्ये मित्रांनो मथुर आणि मथुरचा पहिरा होता. जो मित्रांनो नंदी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता आमदार केसरी थारच्या मैदानामध्ये. असा उसाटणेकरांचा रायबा. रायबा आणि मथुर मित्रांनो सुंदररित्या गाडी पळाली शहापूर महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये. सुंदररित्या मित्रांनो गाडी पळून फायनलची मानकरी ठरली आणि तृतीय क्रमांकाची देखील मानकरी ठरले या शहापूर महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये. आणि मित्रांनो उद्या भव्यदिव्य अशा 21 एप्रिल कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये मथुरचा पहिरा कोण असेल? मित्रांनो मथुर आपल्याला टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळताना दिसणार आहे. मथुर आपल्याला मित्रांनो जो नंदी मित्रांनो आता बिनजोडमध्ये अधिराज्य गाजवतोय, चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख निर्माण झाली, असा मिलिंद पाटील कोहसगाव अंबरनाथ यांचा भुंगा डॉन चालू सीझनला मित्रांनो बिनजोडमध्ये त्याचं व त्याच्या मालकाचं मित्रांनो भरपूर असं नाव केलंय भुंगा डॉनने. आणि नक्कीच ही टॉपची जोडी आपल्याला उद्या 100% पळताना दिसणार आहे या भव्यदिव्य अशा कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये. भुंगा डॉन आणि मथुर उद्याच्या मैदानासाठी मित्रांनो सज्ज झालेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका महेश धुमा सोसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर, देव बकासूर बैलगाडी क्षेत्रातील ज्या नंदीला देव म्हणून संबोधलं जातं, असा द्वादशम हिंद केसरी बक्कासूर. बक्कासूर देखील मित्रांनो आपल्याला पळताना दिसणार आहे. आपण बघितलं असेल मित्रांनो बक्कासूर आपल्याला पाठीमागं कोणत्याच मैदानामध्ये आता 2-3 दिवस झाले पळताना दिसला नाही. बक्कासूर आपल्याला जेजुरी येथे पहिलंच मित्रांनो मैदान झालं. त्या मैदानामध्ये बक्कासूर प्रमुख उपस्थिती म्हणून मित्रांनो तिथे बक्कासूरची उपस्थिती होती. आणि नक्कीच त्या मैदानामध्ये मित्रांनो बक्कासूरला मानाचा भंडारा मित्रांनो लावून सन्मानित करण्यात आले जेजुरी मैदानामध्ये. आणि उद्या मित्रांनो बक्कासूर आपल्याला समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांची मित्रांनो जी नवीन खरेदी आत्ता 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये अधिराज्य गाजवतोय, असा मित्रांनो मल्हार 11-11. मित्रांनो उद्या आपल्याला द्वादशम हिंद केसरी बक्कासूर आणि मल्हार 11-11 एकाच जोट्यामध्ये पळताना दिसतील. आणि नक्कीच उद्या टॉपच्या हिंद केसरी मैदानामध्ये हात जोड आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो फॉर्च्युनरचे जे मानकरी ठरले होते, असा हे मित्रांनो फॉर्च्युनरचा जोड हिंगोलीकरांचा सर्जा आणि मित्रांनो करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन हा जोड देखील आपल्याला पुन्हा एकदा एकाच जोट्यामध्ये पळताना दिसेल. मित्रांनो आपण बघितलं असेल भव्यदिव्य असे मोठी जे मैदान असतात त्या मैदानामध्ये मित्रांनो हा जोड आपल्याला पळताना दिसतो. आतापर्यंत मित्रांनो कदाचित 2 वेळा हा जोड आपल्याला पळताना दिसलाय. एक मित्रांनो फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आणि दुसऱ्या एक मैदान झालं होतं मित्रांनो त्या मैदानामध्ये. आणि एक टॉपचं मित्रांनो स्पीड लागलं होतं गाडीला. आणि नक्कीच उद्याच्या ज्या कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये देखील करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस 1-2 का 4, 4-2 का 1 लखन आणि हिंगोलीकरांचा सर्जा हा जोड आपल्याला पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो ज्या नंदींनी आदत वयामध्ये हिंद केसरी किताबाचा मान पटकवला, असा मित्रांनो जोड शाहिदभाई मुलानी नातेपुते यांचा डबल हिंद केसरी महाराष्ट्र केसरी पुसेगाव हिंद केसरी सचिन आणि राजू पाटील आगावशी नगर यांचा डबल हिंद केसरी लक्ष्य आणि मित्रांनो सचिन जेव्हा जेव्हा आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसले, तेव्हा तेव्हा मित्रांनो एक आपल्याला टॉपचं स्पीड बघायला मिळाले. आणि नक्कीच उद्या येणाऱ्या ज्या कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये देखील हाच जोड आपल्याला हिंद केसरी सचिन आणि हिंद केसरी लक्ष्य जोड एकाच जोट्यामध्ये पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो नवाब पठाण, शाकीर पठाण, बाजी शार्दूल ग्रुप, तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा मित्रांनो हिंद केसरी राजा आणि मित्रांनो त्यांचाच घरचा साज हिंद केसरी राजा आणि सम्राट हा जोड आपल्याला उद्या भव्य दिव्य अशा कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. तर मित्रांनो हे होते काही संभाव्य फिक्स टॉपचे पहिरे जे आपल्याला उद्या भव्य दिव्य अशा कोरेगाव हिंद केसरी मानाचं हिंद केसरी मैदान जे असतं यात्रेचं मित्रांनो त्या हिंद केसरी मैदानामध्ये जोड
पळताना दिसणार आहेत.